नाही पण सिद्धू तुला एक सांगतो, माझं कसं असतं, कसं असतं? मी अँकरिंग करतोय असं म्हटलं ना की एक वेगळा पायंडा आहे. ओ. म्हणजे प्रत्येक वेळी मला एखादी कविता सुचते दुसऱ्या कोणाच्या तरी कवितेवरून आणि मला ती आपली करून अशी ऐकावीशी वाटते लोकांना. ओके, मग यावेळी कोणाकडून उधारी घेतलीस? पाडगावकरांकडनं घेतली उधारी. अरे बाबा, उधारी घ्यावी तर पाडगावकरांकडनं क्या बात है भाई. हा? हा. सुरू करतो. त्यांच्याच कवितेत थोडासा बदल केलेला आहे, अर्थात त्यांची माफी मागूनच. ओके, ऐकताय ना सगळे? तर बदल म्हणजे बदल असतो. आज वा वा. बदलाबद्दल बोलतोय ना आपण, तर बदल म्हणजे बदल असतो. कुठल्याही क्षेत्राला तो अटळ असतो. काय म्हणता, नाही बदललं तरी चालतं, सगळं कसं आपोआप हलतं. इथे तुम्ही चुकताय, प्रगतीलाही मुकताय. बोलपट बदलून चित्रपट झाला, चित्रपटातही ईस्टमन कलर आला. अहो, फाळकेंनी रचलेल्या पायावर आजचा सिनेमा कळस असतो. कारण बदल म्हणजे बदल असतो. वा वा. बदल करता येतो शांताराम बापूंसारखा. बदल करता येतो सचिनजींसारखा. गीत, संगीत, कथा, शैली आणि तंत्रासोबत बदलासाठी सज्ज असतात आपल्या तारे तारका. बदल एकदा झाला की टाइमपासही फळतो. दुनियादारी करत सिनेमा सैराटहून धावतो. वा वा. आठवत आहे ना तुमचं माझं 16? सर आठवत आहे ना? आपण सेमच वयाचे आहोत. आठवत आहे ना तुमची माझी 16 जेव्हा सरली होती, मोकळा श्वास घेत ऑस्करला आपण उडी मारली होती. वा वा. अगं बाई अरेच्या म्हणत अख्खी डोंबिवली फास्ट झाली. ग्लोबल आणि वास्ट आपली इंडस्ट्री सुद्धा झाली. हे सगळं झालं कारण बदल झाले नवे. म्हणून परतून घ्यावी भाकरी जरी असतील तेच तवे. बदल झालेला सिनेमाच सुवर्ण कमळाच्या जवळ असतो. लक्षात घ्या, बदल झालेला सिनेमाच सुवर्ण कमळाच्या जवळ असतो. कारण बदल म्हणजे बदल असतो. वा 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 वा. तर सिद्धू, हा, तर आज अमय. आपण बोलतोय बदलाबद्दल. हा. बदल यार, आपल्या इंडस्ट्रीत अनेक चांगले बदल होत आहेत. ओके. त्यापैकी एक म्हणजे मराठी कलाकारांना इतर भाषेतल्या सिनेमात सुद्धा महत्वाची संधी मिळते. बरोबर. जसं की नागराज मंजुळे अमिताभ बच्चन यांच्याबरोबर फिल्म करतायत. बरोबर. ओम राऊत यांनी अजय देवगण बरोबर फिल्म केली. रणवीर सिंग सोबत अमृता सुभाष आहे गली बॉय मध्ये. वैदेही परशुरामी आहे रणवीर सिंग सोबत सिम्बा मध्ये. सौरभ गोखले आहे रणवीर सिंग सोबत सिम्बा मध्ये. विजय पाटकर सर आहेत सिम्बा मध्ये रणवीर सिंग सोबत. यार, सुचित्रा बांदेकर आहेत सिम्बा मध्ये. अरे मी पण आहे ना सिम्बामध्ये. नाही मित्र, नाही. मी आत्ता रणवीर सिंग सोबत असलेल्यांची नावं घेतोय. सिम्बामध्ये तू त्याच्यासोबत नव्हतास, रणवीर तुझ्यासोबत होता. यार, या बात आहे. मला वेड लागले प्रेमामयचे. पण मला बरं वाटलं यार, खरंच यार. तू खरंच केवढं बोललास मला यार. खरं यार, तुम्हाला केवढ्या वेगळ्या उंचीवर घेऊन गेलास यार, खरंच. पण मी खरं सांगतो सिद्धू, म्हणजे मी अत्यंत मनापासून बोललो. आणि म्हणजे काय सांगू, मी माझ्या मनात याच भावना होत्या. आणि मला एवढंच वाटतं यार की म्हणजे मला आवडलंय. तू आवडलं ना तुला? खूप आवडलं. पण म्हणजे मग माझं जरा ऐकशील का तू? बोल ना यार, बोल. काय बोल तू? तुझं एवढं कौतुक केलं, माझ्यासाठी एक गोष्ट करशील का? बोल, काय करू बोल. पुढची 10 मिनिटं जे स्क्रिप्ट मध्ये आहेत तेच बोलशील का प्लीज? तर अशा या गुणी अभिनेत्यांपैकी एक महत्वाचं नाव म्हणजे अमृता खानविलकर. मराठी सोबत विविध भाषांमध्ये काम करत जगभरात आपला चाहता वर्ग तयार करणारी अमृता आता ह्या मंचावर येते सिद्धू. आणि आज तिच्या परफॉर्मन्स मधून ते एका अशा अभिनेत्रीला ट्रिब्यूट देणार आहे जी आपल्या महाराष्ट्राची शान आहेच, पण बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री आहे, अर्थातच माधुरी दीक्षित. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अमृता खानविलकर.